असोसिएशनच्या माध्यमातून जी WMPL आणि MPL या दोन स्पर्धा गौंजे येथे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण सुरू करीत आहोत. त्याकरता ही जी प्रेस आज आपण ऑर्गनाईज केली आहे, तर या प्रेस कॉन्फरन्ससाठी आवर्जून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहितदादा पवार आज या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित आहेत. ते या दोन्ही स्पर्धेबद्दल आपल्या सर्व प्रश्नांना आणि त्याबद्दल पूर्ण माहिती देतील. तसंच आज सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशननी हे जे आज प्रेस कॉन्फरन्स होस्ट केली, त्याकरता मी सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निशांतजी गवळी, सचिव इर्शाद बागवान व सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सर्व सन्माननीय सदस्य यांचे मनपूर्वक आभार. त्याहून अधिक आज सातारचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये सातारा वॉरियर्स ही टीम ज्यांनी ज्या फ्रँचायझीनी विकत घेतली आहे ते फ्रँचायझी ओनर्स मनप्रीत, ते आज मनप्रीत काही त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त आज दिल्लीला गेले, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत, पण त्यांचे चिरंजीव ईशान आज इथं उपस्थित आहे. सातारा वॉरियर्सचे दुसरे सन्मान्य सदस्य म्हणावं किंवा ते मालक स्वतः गौरव गडव, ते जे की त्यांचे मूळ गाव साताराच आहे, कराड येथील आहेत, त्यांनी ही जी टीम आज आपल्यासाठी उपस्थित विकत घेतली आणि सातारच्या खेळाडूंनाही त्यांनी संधी दिली, याबद्दल सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार. सातारा तसं ऐतिहासिक शहर, टुरिझमसाठी खूप संधी इथं उपलब्ध आहे. सातारामध्ये खूप क्रिकेटचं चांगलं पोटॅन्शियल आहे, परंतु इन्फ्रास्ट्रक्चर ज्याचा अभाव होता ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ते इन्फ्रास्ट्रक्चर इथं सुसज्ज एक स्टेट ऑफ आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहितदादा पवार हे आपल्याला त्याबद्दल पूर्ण माहिती देतीलच, आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने यासाठी काय उपाययोजना केलेली आहे त्याबद्दल देखील ते माहिती देतील. तर मी रोहितदादा पवारांना विनंती करतो की त्यांनी या प्रेस कॉन्फरन्सची सुरुवात करावी. मी मनापासून कमलेशजी पिसाळ, सेक्रेटरी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून सातारा डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे सर्व सदस्य ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी ठेवली. त्यांच्याबरोबर इथं उपस्थित असणारे आपले या असोसिएशनचे अध्यक्ष निशांतराव गवळी, तसंच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अपेक्स बॉडी मेंबर सुशीलभाऊ शेवाळे, तसंच अजिंक्यजी जोशी CEO, आमच्याबरोबर खास इथं आलेले आणि ज्यांचे इंट्रोडक्शन आत्ताच कमलेशजींनी करून दिलं असे सातारा वॉरियर्सचे फ्रँचायझी ओनर, त्यांचे चिरंजीव ईशानजी उत्पल, त्याच्याचबरोबर आवर्जून इथं उपस्थित असणारे गौरव भाऊ, खरं तर त्यांचे खास आभार मी व्यक्त करतो. सातारा जिल्ह्याची आणि सातारा शहराची टीम आपल्या MPL मध्ये नव्हती. जेव्हा केव्हा आम्ही एखाद्या टीमचं ऑप्शन करतो तेव्हा जो कुठला फ्रँचायझी ओनर आहे त्यांना आपण चॉईस देत असतो की ती टीम कुठल्या शहराच्या जिल्ह्याच्या नावाने तुम्ही ठेवणार. गौरव भाऊंचं लहानपण या भागामध्ये गेल्यामुळे आणि त्यांना मनप्रीत भाऊंचं सहकार्य, ईशानचं सहकार्य असल्यामुळे अतिशय पवित्र असं नाव त्यांनी त्यांच्या टीमसाठी निवडलं. यासाठी अध्यक्ष म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसंच साताऱ्याच्या समस्त नागरिकांच्या वतीने सुद्धा आणि क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांच्या वतीने त्यांच्या मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आवर्जून इथं उपस्थित असणारे सुधीर भाऊ एकांडे, तसंच इर्शादभाई बागवान, उमेश भाऊ असतील, सदानंद भाऊ प्रधान असतील,
राजेंद्र भाऊ जाधव असतील, जयदीप भाऊ असतील, सतीश भाऊ असतील, धीरज भाऊ जाधव, तसेच काशीनाथ भाऊ असतील, पूर्वी एक्स सेक्रेटरी म्हणून MCA तसंच सातारा क्रिकेट असोसिएशनचे मेंबर म्हणून ज्यांनी अतिशय परिश्रम घेतले असे शामबाग साहेब व सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी स्वागत करतो. सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं मी स्वागत करतो. आज ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे 4 जून रोजी MPL महाराष्ट्र प्रीमियर लीग सत्र 3 हे सुरुवात होत आहे. त्याच्याच बरोबर या देशामध्ये रिजनल ज्या सर्व असोसिएशन आहेत त्यांची पहिली वुमन प्रीमियर लीग महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन हे 5 तारखेपासून सुरू करत आहे आणि याबद्दलची माहिती ही आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी घेत आहोत. तसंच पहिल्यांदाच साताऱ्याची टीम MPL मध्ये खेळणार असल्यामुळे आज या टीम ओनर नाही तर फ्रँचायझी कोण आहेत यांचे इंट्रोडक्शन तुम्हाला सर्वांना करणं हे आम्हाला सगळ्यांना महत्त्वाचं वाटलं. खरं तर आम्ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणून ही लीग घेत असतो. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट ही लीगमध्ये करावी लागते. टीव्हीवर खेळाडूंना बघता यावं, त्यांच्या नातेवाईकांनी, मित्रपरिवाराने, तसंच सर्व IPLचे जे सिलेक्टर्स आहेत, इंडियन सिलेक्टर्स आहेत, आपल्या मुलामुलींचा खेळ टीव्हीवर त्यांना दिसला पाहिजे. त्याच्याच बरोबर ग्रामीण भागातले कानाकोपऱ्यातले जे मुलं आहेत, मुली आहेत, इंटरनॅशनल लेवलचं क्रिकेटचं वातावरण काय असतं, इंटरनॅशनल ग्राउंड काय कसं असतं, तिथं जेव्हा स्पेक्टेटर येतात, क्रिकेट प्रेमी येतात, त्यांच्या एवढ्या मोठ्या उपस्थितीमध्ये खेळायचं कसं, हे सगळं जर आपल्याला कोणाला या मुलांना अनुभवायचं असेल तर आपण ते MPL आणि WMPLच्या माध्यमातून करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. तुम्हा सर्वांना मला सांगायला आवडेल, या जगामध्ये क्रिकेटची सगळ्यात मोठी लीग कुठली असेल तर ती आपली IPL आहे. BCCIच्या माध्यमातून IPL घेतली जाते. पण या देशामध्ये सगळ्यात मोठी रिजनल क्रिकेट लीग जर कुठली असेल तर त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगचं नाव हे अभिमानाने घेतलं जातं आणि महाराष्ट्र हे राज्य नेहमी दिशा देत असल्यामुळे पहिल्यांदाच महिलांची लीग सुद्धा आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तिथं सुरू करत आहोत. याच्यातून होतं काय तर खेळाडूंना चांगली संधी मिळते. मग आम्ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जेव्हा एखादी टीम काढतो, पारदर्शक पद्धतीने जर टीम काढायची असेल तर ही मुलं जेव्हा क्रिकेटमध्ये खेळतात, MPL मध्ये खेळतात, मुली जेव्हा WMPL मध्ये खेळतील तेव्हा त्यांचा परफॉर्मन्स हा रेकॉर्ड होतो आणि मग रेकॉर्ड झाल्यानंतर त्यातून जर आम्ही सिलेक्ट केलं तर त्याच्यासारखी पारदर्शकता कुठलीही नाही. म्हणून अशा लीग होणं अतिशय महत्वाचं असतं. टीव्हीवर दिसतात, सगळ्यांना आवडतं, त्यांना बघायला त्यांना एक जोश येतो, हे त्याचा ऍडव्हान्टेज. पण आम्ही हा खर्च करत असताना तो खर्च जास्त असल्यामुळे आम्हाला कोणाचं तरी कोणाचं सहकार्य हे लागत असतं आणि मग त्याच्यामध्ये आमचे जे फ्रँचायझी ओनर आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य करत असतात. या देशामध्ये लीगमध्ये ज्या टीमचं ऑप्शन झालं, सगळ्यात जास्त पैसा जर कुठल्या लीगला मिळाला असेल तर आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या MPLला आणि महिलांच्या बाबतीत WMPLला मिळालेला आहे. तो पैसा आपण कशासाठी वापरतो? ही लीग ऑर्गनाईज करण्यासाठी. त्यामुळे हे जे सगळे फ्रँचायझी ओनर आहेत हे एका पैशासाठी एखाद्या टीमची मालकी घेत नसतात. यांची अपेक्षा एवढीच असते की क्रिकेटवर आपण प्रेम करतो आणि मग जर एखादी टीम आपण घेतली तर मग तिथे एखादा चांगला कोच आपल्याला लावता येतो, त्याचे मॅनेजर आपल्याला घेता येतात आणि मग अशा पद्धतीने त्या मुला मुलींना प्रोफेशनल पद्धतीने ट्रेनिंग करून जेव्हा एखादी मॅच घेते तेव्हा जे व्यासपीठ आम्ही देण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यामध्ये या सर्व टीम ओनरचं खूप मोठं सहकार्य असतं. असे 10 टीम ओनर्स आहेत WPL आणि MPL याच्यामध्ये घेतलं तर त्याच्यामध्ये गोपाल परिवार आणि गौरव भाऊ आणि त्यांचा परिवार व त्यांचे सर्व स्पॉन्सर्स हे त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य आपण सातारा वॉरियर्सच्या खेळाडूंना व या लीगला तुम्ही करत आहात. त्यासाठी मी मनापासून क्रिकेटरच्या वतीने सर्व साताराच्या नागरिकांच्या वतीने मी पुनश्च एकदा या आमच्या
टीम ओनरचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याच्याच बरोबर या मॅचेस जेव्हा होतील, ह्या मॅचेस 10 मॅचेस एका टीमला तिथं मिळणार आहे. इतर असोसिएशन बघितल्या नाही तर लीग्स बघितल्या तर 5 मॅचेस मिळतात, 6 मॅचेस मिळतात. पण आपण एकूण ती लीग अशी आहे की आपण 10 मॅचेस तिथं देणार. कधीतरी एखादा गेम खेळत असताना एखादा परफॉर्मन्स खराब निघाला नाही तर प्लेअर खेळू शकला नाही, थोडक्यात जर ती टीम हारली तर त्याच्यामध्ये मग पुढे जाऊन त्यांना खेळण्याची संधी जर मिळणार नसेल तर नॉकआउटचा फायदा नसतो. त्यामुळे याच्यामध्ये जेवढ्या जास्त आपण मॅचेस देऊ तेवढी संधी त्या मुलांना मिळेल, मुलींना मिळेल, त्या टीमला मिळेल आणि त्याच्यातून जी कुठली टीम अंडर प्रेशर चांगली खेळते ती हळूहळू टीम पुढे येताना आपल्या सर्वांना बघायला मिळेल. म्हणून सगळ्यात जास्त मॅचेस ह्या आपण असोसिएशनच्या मदतीने मुलींना पण आणि मुलांना पण त्या ठिकाणी देत आहोत. त्याच्याच बरोबर ही मॅच आपण इंटरनॅशनल ग्राउंडला येऊन बघू शकता, मोफत आहे. तिथे इंटरनॅशनल ग्राउंड काय असतं, वातावरण काय असतं, सकाळ दुपार संध्याकाळ अशा पद्धतीने आपण मॅच घेणार आहोत. आणि त्या सर्व मॅचेस या जिओ हॉटस्टारवर तुम्हाला लाईव्ह बघायला मिळतील. एक तर विनंती करणार आहे, तुमच्या स्वतःच्या शहराची जिल्ह्याची टीम असल्यामुळे जेव्हा केव्हा ती मॅच होईल तेव्हा तुम्ही फक्त ग्राउंडवर यायचं. सकाळी आला तरी एक मॅच बघायला मिळणार, दुपारी बघायला मिळणार, संध्याकाळी बघायला मिळणार, कारण कंटिन्युअसली मॅचेस तिथे सुरू राहणार आहे. पण आपली टीम आपल्या शहराची आपल्या जिल्ह्याची टीम असेल तर तिथं जाऊन जर तुम्ही टाळ्या वाजवल्या, शिट्टी मारली, सपोर्ट केलं तर आपल्याच खेळाडूंना त्या ठिकाणी आवडणार आहे. त्यामुळे ते करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात यावं. हे जे आपले सातारा वॉरियर्सचं सोशल मीडिया हँडल्स असतील, इंस्टाग्राम पासून ट्विटर पासून सगळे जे काय त्याला तुम्ही फॉलो करावं, MPL ला फॉलो करावं, आपल्या WMPL ला करा आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं स्वतःचं ऑफिशियल हँडल आहे त्याला तुम्ही फॉलो करा. आपण गेल्या 2 वर्षात जर बघितला तर आपला परफॉर्मन्स तो फक्त खेळाडूंच्या मुळे, कोचेसमुळे, सिलेक्टर्समुळे आणि अपेक्स बॉडी मधले सर्व मेंबर जे मनापासून कष्ट घेत आहेत, त्याच्याबरोबर डिस्ट्रिक्ट लेवलचे जे सर्व मेंबर्स आहेत ते कष्ट घेत आहेत. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच असं झालंय की सर्व फॉर्मॅटमध्ये अंडर 14 घ्या, अंडर 16 घ्या, 19 घ्या, त्याच्यात तुम्ही 23 घ्या, नाहीतर तुम्ही ओपन घ्या, सर्व कॅटेगरीज मध्ये मुलं आणि मुलीपैकी आपण सेमीफायनल, फायनल मध्ये पोहोचलेलो आहे. अतिशय सुंदर असा रेकॉर्ड आहे. गेल्या वेळेस अंडर 19 मध्ये आपण टुर्नामेंट अख्ख्या देशाची BCCIची जिंकलो आणि आता वेस्टर्नची आपण महिला म्हणून तिथं जिंकलो. पण पुढे आमचा सगळ्यांचा मानस आहे की सगळ्या फॉर्मॅटमध्ये आपल्या टीम चांगल्या आहेतच, तर कप मात्र नाही तर अवॉर्ड मात्र त्या ठिकाणी आपल्याला ट्रॉफी आपल्या ऑफिसमध्ये यावी अशी इच्छा आमच्या सगळ्यांची आहे. तर तुम्हाला माहिती आहे की क्रिकेट आज शिकवलं आणि उद्या खेळलं जातं असं नसतं, त्याला 3-4 वर्ष ग्रूम करावं लागतं आणि तो प्रयत्न आम्ही सर्वजण करत आहोत. आणि MPL आणि WMPL हा त्याचा एक भाग आहे. तर मुलांना जेव्हा तिथे खेळायला मिळेल एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स असतो. ऋतुराज गायकवाड तिथे खेळणार आहे, त्यानंतर मंदाना तिथे खेळणार आहेत, इतरही सर्व राहुल त्रिपाठी तिथे खेळणार. आणि या लोकांबरोबर आपल्या मुलांना मुलींना तिथं जर खेळायला मिळालं तर त्यांचा एक वेगळा कॉन्फिडन्स वाढतो. म्हणून आपण तिथं ते करणार आहोत. त्यामुळे कृपा करून आपण या टीमला सपोर्ट करावं. सातारा वॉरियर्स असे या शहराच्या जिल्ह्याच्या टीमचं तिथं नाव आहे आणि क्रिकेटमध्ये आम्ही काम चांगलं करतच आहोत. पण मला आपल्या सर्वांना सांगायला आवडेल की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन हे आज देशामध्ये क्रिकेटच्या बाबतीत तर पुढे चाललंच आहे, पण त्याच्याच बरोबर आपल्याला फॉलो करणारे जे सोशल मीडियाची लोक आहेत या देशामध्ये 2 नंबर आपला येतो. उत्तर प्रदेश हे 1 नंबरला आहे. ज्या पद्धतीचं पारदर्शकता आपण सोशल मीडिया आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणलेली आहे, मला विश्वास आहे पुढच्या 3 दिवसामध्ये आपण उत्तर प्रदेशला, कारण शेवटी आपण महाराष्ट्र आहोत, महाराष्ट्र हा नेहमी 1 नंबरला राहिलेलं राज्य आहे. त्यामुळे या बाबतीत सुद्धा उत्तर प्रदेशची कितीही लोकसंख्या असली तरी महाराष्ट्र सोशल मीडियाच्या माध्यमातून खरं क्रिकेट काय असतं हे लोकांना दाखवण्यासाठी पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण या देशामध्ये 1 नंबरचं सोशल मीडियावर फॉलो केलेली असोसिएशन तिथं असेल. तसंच MPL, WMPL आणि ह्या ज्या सर्व टीम आहेत तर ते कोणामुळे होत आहे तर फक्त तुमच्यामुळे होते. आणि त्यासाठी आज ज्यांनी फॉलो केले त्यांनी करा, ज्यांनी नाही केलं त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात करावं अशी विनंती या ठिकाणी करतो. हे होतं WMPL आणि MPLच्या बाबतीत. त्यामुळे आपली टीम आहे, पोस्टर लागतील, आपण रिक्षाची ऍडव्हर्टिजमेंट तिथे करणार आहोत, टीव्हीवर आहे, सोशल मीडियावर आहे. त्यामुळे कृपा करून आपण सर्व यांचे टीमचे आणि आमच्या सगळ्यांचे जे सोशल मीडिया हँडल्स आहेत ते फॉलो करा
आणि तुम्हाला रिअल टाइम अपडेट्स हे मिळतील. ग्राउंडवर येऊन तर बघाच, पण जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 या चॅनलवर जाऊन सुद्धा तुम्ही 4 तारखेपासून 22 तारखेपर्यंत मुलं आणि मुली अशा मॅचेस तिथे तुम्हाला सर्वांना बघायला मिळणार आहेत. त्यामुळे त्यासाठी तुम्ही सर्वांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती इथं करतो. त्याच्याचबरोबर MPL मध्ये आर्या शाह ही कोल्हापूरकडनं खेळतीये, साहिल अवताडे खेळत आहेत, अभिमन्यू जाधव तिथं खेळत आहेत, राजीव जगताप असतील, अर्जुन वाघ असेल, तसंच श्रवण काकडे असतील, त्याचं समृद्धी असेल, भूमी फाळके असेल, सानिका पाटील, तेजस्विनी नलवडे असे सर्व जे मुलं आणि मुली खेळाडू आपल्या साताऱ्याचे आहेत ते वेगवेगळ्या टीम मधून तिथं खेळत आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा मी मनापासून ऑल द बेस्ट करतो. या प्लॅटफॉर्मवर ते सर्वजण चांगल्या पद्धतीने खेळतील असा विश्वास इथं या ठिकाणी मी व्यक्त करतो. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मदतीने गेल्या 2.5 वर्षामध्ये आजपर्यंत इतिहासामध्ये जेवढ्या झाल्या नाहीत तेवढ्या प्रतिवर्षी आपण मॅचेस घेतलेल्या आहेत. 3-3, 4-4 पट आपण मॅचेस सर्व फॉर्मॅटमध्ये तिथं वाढवलेले आहेत. क्रिकेटवर तर आपलं लक्ष आहेच, पण आपण वेगळ्या फॉर्मॅटवर सुद्धा क्रिकेटच्या विविध पद्धतीने लक्ष देतो. MPL ही T20 कॉन्सेप्ट आहे. त्यानंतर जे वन डे कॉन्सेप्ट असतात, कारण वन डेच्या सुद्धा टुर्नामेंट BCCI घेत असते, त्यासाठी आपण कॉर्पोरेट शील्ड नावाचं कॉम्पिटिशन सुरू केलेली आहे, ज्याच्यात 60 मुलं सिलेक्टेड वेगवेगळ्या टीम मध्ये खेळतात. त्यांच्यावर लक्ष ठेवतो आम्ही सर्वजण सिलेक्टर, आणि मग त्यातून आपली MCA ची टीम आपण काढत असतो. आणि तिसरा फॉर्मॅट म्हणजे जो रेड बॉल असतो, ज्याला आपण टेस्ट मॅच म्हणतो, त्यासाठी आपण देवतर टुर्नामेंट त्या ठिकाणी सुरू करत आहोत. त्यातून आपले टेस्ट मॅचचे सर्व खेळाडू हे सिलेक्ट होतील. अशा पद्धतीने विविध लेवलला आपण टुर्नामेंट तिथे घेत असतो. जसं आम्ही राज्य लेवलला घेत असतो तसंच काम हे सातारा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये आपले कमलेश भाऊ तर आहेच, निशांतराव असतील, त्याचबरोबर इर्शाद भाई असतील, आणि त्यांचे सर्व पदाधिकारी खूप मनापासून तिथे काम करतात. सातत्याने आमच्याशी पाठपुरावा ठेवून सातारा क्रिकेट असोसिएशनसाठी आपल्याला काय करता येईल असा पाठपुरावा तिथं असतो. याच्यामध्ये येत्या काळामध्ये आपण इथं एक सुंदर असं ग्राउंड तिथं बांधणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यासाठी आपण 75 लाख रुपये तिथं प्रोव्हिजन केलेले आहे. ठराविकच 10-11 जिल्हे आहेत ज्यांनी आतापर्यंत त्या निधीचा तिथं लाभ घेतलेला आहे. बाकी जे 10 आहेत त्यांचं कागदपत्र तिथं सुरू आहे. पण या बाबतीत आपल्या जिल्ह्यात निधी आला पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं ग्राउंड झालं पाहिजे. याच्यात जर प्रथम क्रमांक कोणाचा असेल फॉलोअपच्या बाबतीत तो आपल्या सातारा क्रिकेट असोसिएशनचा आहे. त्यामुळे सावकार नावाचं जे कॉलेज आहे तिथं ते ग्राउंड आपण आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ताब्यामध्ये क्रिकेटसाठी आणि डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या मदतीने ते घेणार आहोत. आपल्या लिमिटेड नंबर ऑफ मॅचेस ज्या काही कुठल्या लागतात त्या आपण तिथे घेणार आहोत. मध्ये उद्या जाऊन तिथे BCCIच्या मॅचेस सुद्धा आपल्याला घेता येतील. आणि जर क्वालिटी अजून आपण इम्प्रूव्ह केलं, जे आपण करणारच आहोत, तर पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये आपण तिथं BCCIला विश्वासात घेऊन आपल्या रणजीच्या मॅचेस सुद्धा आपल्या या जिल्ह्यामध्ये कशा येतील यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. पण तशा मॅचेस जर आणायच्या असतील तर इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असणं महत्वाचं आहे. त्यामुळे सुरुवात आपण 75 लाखाने केलेली आहे. आधी असं कधी झालं नव्हतं. आणि या देशामध्ये कदाचित आपली असोसिएशन एकुलती एक असोसिएशन असेल जे डिस्ट्रिक्ट लेवलला एवढ्या खोलात जाऊन लक्ष देत आहे. डिस्ट्रिक्ट लेवलचं क्रिकेट जेव्हा सुधरेल तरच त्यातून चांगले खेळाडू पुढे येतील. आणि मग अशा सर्व डिस्ट्रिक्टला आपण विभागनिहाय डिवाइड केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण जो समुद्र जो किनारा आहे त्यात 3 जिल्हे येतात. रत्नागिरी आहे, रायगड आहे, सिंधुदुर्ग आहे. त्यात कोल्हापूर सुद्धा त्यांना संलग्न होणार आहे. त्यांची मिळून आपण एक अकॅडमी ही ह्याला सुरू करतोय, दापोलीला सुरू करत आहोत. तिथे त्या भागातले 4 जिल्ह्यातले जे प्लेयर्स आहेत तिथं जाऊन त्यांचं सिलेक्शन केलं जाणार, तिथं जाऊन त्यांचं ट्रेनिंग केलं जाणार आणि चांगल्या खेळाडूंना चांगल्या कोचेसच्या मदतीने आणि व सर्व सपोर्ट स्टाफच्या मदतीने तिथे ट्रेनिंग दिलं जाणार. तसंच पुणे जिल्हा आणि सर्व 21 जिल्हे याचं प्रमुख जे आपलं सेंटर असेल, ज्याला आपण अजय शिर्के साहेबांच्या नावाने ती अकॅडमी सुरू करत आहोत, हे अख्ख्या राज्याचं आहे, ते पुण्यामध्ये आपण करणार आहोत. पुणे आणि सातारा जवळ असल्यामुळे आणि साताऱ्यामध्ये आता इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप करत असल्यामुळे आपण सातारा, सांगली, सोलापूर, पुणे जिल्हा याचं एक सेंटर आपण सोलापूरला तिथं सुरू करणार आहोत. जिथं आपल्या या जिल्ह्यातले 4 जिल्ह्यातले जे सिलेक्टेड खेळाडू आहेत,
सर्व फॉर्मॅटचे मुलं आणि मुली त्यांचं तिथं रेसिडेन्शियल ट्रेनिंग आपण करणार आहोत. महानगरपालिका आपल्याला ग्राउंड देणार आहे आणि मग तिथं राहण्याची व्यवस्था आपण करत आहोत. इंडोर स्टेडियम सुद्धा साईडला आपण करणार आहोत. तर तिथं ते सगळे मुलं मुली तिथं खेळतील. जे आपले मराठवाडा आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण ते प्रोव्हिजन करत आहोत रिजनल अकॅडमीचं. आणि आपण जो खानदेश तो भाग आहे तिथं जळगाव आणि धुळे अशात आपण ते आपलं रिजनल अकॅडमी सुरू करत आहोत. म्हणजे 4 रिजनल अकॅडमी आणि 1 अख्ख्या महाराष्ट्राची अकॅडमी. याच्यातून आपण जे खेळाडू एमसीएला खेळतात त्यांच्यावर लक्ष देतोच, पण एमसीएच्या टीम मध्ये जाण्यापूर्वी जर काही लोक जर त्यातून वगळली जात असतील, म्हणजे जे चांगले खेळाडू जातात ते जातातच, पण इतर राहणारे जे चांगले खेळाडू आहेत पण फक्त टीम मध्ये त्यांना जाता आलं नाही. जसं आपण म्हणतो ना की समजा मेरिटला यायचं असेल तर आपला 80% पुढे लागत असतील, एखादा 79.99 ला तो हुशार असतो पण फक्त टक्केवारीत बसत नाही म्हणून त्याला आपण मेरिटचा विद्यार्थी म्हणत नाही. असे जे विद्यार्थी आहेत ते ज्या ज्या स्किलमध्ये कमी पडतात अशा स्किलवर काम करण्यासाठी आपण रिजनल अकॅडमी करत आहोत. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात आपण खर्च हा कोचेस तिथले असणारे सगळे टेक्निशियन याच्यावर तिथं मोठ्या प्रमाणात करणार आहोत. फक्त आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि खास करून सातारा क्रिकेट असोसिएशनची इच्छा आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट आहे की सातारा क्रिकेट असोसिएशन त्यासाठी खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. आम्ही सातारा क्रिकेट असोसिएशनला शब्द देतो, अपेक्षा माध्यमातून जे काही तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मदत लागेल, आता तुम्ही 2 ग्राउंडसाठी ती मदत तिथे घेतलेली आहे. 2 ग्राउंड आता तुम्ही विकसित घ्यायला सुरुवात केलेली आहे. ते 2 ग्राउंड एकदा ऑपरेशनल होतील, तिथं जेव्हा मॅचेस वाढतील, उद्या जाऊन तुम्हाला अजून मोठं ग्राउंड मिळालं जे आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नावाली करार म्हणजे 30-40 वर्षाचा करार आणि सातारा डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या बरोबर जर सरकारकडनं नाही तर एखाद्या दानशूर व्यक्तीकडनं करार झाला तर तिथं नक्कीच आपण मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आपण आपल्या माध्यमातून उभं करू शकतो. त्यासाठी तुम्ही जो पुढाकार घेत आहात तो तुम्ही घेत राहा आणि तुमच्या सगळ्यांच्या पुढाकाराने मला असं वाटतं की आपला पहिला जिल्हा असा आहे की जिथं 2 ग्राउंड आता आपण विकसित घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे नक्कीच इथं क्रिकेट चांगलं आणि वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण का पुण्यापासून आपलं हे जिल्हा अतिशय जवळ आहे. खरं तर आपल्याला इथं रिजनल अकॅडमी टाकता येईल का असा विचार आम्ही करत होतो, पण पुण्यापासून फारच जवळ असल्यामुळे आणि स्वतःचं ग्राउंड तिथं नसल्यामुळे आणि त्याला राहण्याची वगैरे बरीच व्यवस्था असल्यामुळे मग आपण आता तरी ते सोलापूरला शिफ्ट केलेलं आहे. उद्या जाऊन इथं जर आपल्याला मोठ्या प्रमाणात ग्राउंड मिळालं तर नक्कीच त्याच्या बाबतीत आपण विचार करू. योगायोग बघा, आपली जी या जिल्ह्याची असोसिएशन आहे त्याला 50 वर्ष त्या ठिकाणी होत आहे. 5 आकडा हा अतिशय महत्वाचा आहे कारण 50 वर्ष आपल्या या डिस्ट्रिक्ट असोसिएशनला झालेले आहेत. यंदाचा योगायोग बघा, आपल्या या जिल्ह्याला 5 मंत्री त्या ठिकाणी मिळालेले आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना आपण धरलं तर मला आता विश्वास आहे की तुम्ही जर थोडा पुढाकार घेतला, इथले सर्व मंत्री याच्यामध्ये राजकारण न आणता मनापासून आपल्या जिल्ह्यात काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं यासाठी 50वं वर्ष असल्यामुळे 50 एकर विविध ठिकाणी आपल्याला जागा, जसं की कोल्हापूर मध्ये आपला 30 एकर जमीन ही सरकारकडनं, तिथे जे आपले छत्रपती संभाजी राजे आहेत त्यांनी पुढाकार घेतला, सरकारची MIDC बोलणं झालं, 30 एकरची जमीन तिथं क्रिकेटचं स्टेडियम डेव्हलप करण्यासाठी तिथं आपल्याला मिळणार आहे. त्याच्यावर आम्ही काम करणार आहोत. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये चांगलं स्टेडियम असावं अशी इच्छा इथं असणाऱ्या डिस्ट्रिक्ट असोसिएशनची, खेळाडूंची, नागरिकांची आणि आमची सुद्धा आहे. त्यामुळे इथे ग्रामीण भागातल्या मुला मुलींना चांगली संधी मिळण्यासाठी योगायोग इथं ग्रामविकास मंत्री सुद्धा आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्या बाबतीत पुढाकार घेण्याची तिथं जरूरत आहे. त्याच्याच बरोबर शहरामध्ये जर तुम्हाला इथं एखादं स्टेडियम बांधायचं असेल तर UD मंत्रालय सुद्धा उपमुख्यमंत्री साहेबांकडे त्याच्यामध्ये आहे. बांधायचं असेल तर अजिबात टेन्शन घ्यायची जरूरत नाही. PWD विभाग सुद्धा या जिल्ह्याकडे तिथं आहे, आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. आणि पुनर्वसन जर खेळाडूंचं डिस्ट्रिक्टवरनं महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातून इंडियाला जर करायचं असेल तर पुनर्वसन मंत्री सुद्धा आपल्याच या जिल्ह्याचे आहेत. आणि या जिल्ह्याला अजून एक खासियत आहे, छत्रपती उदयनराजे साहेब असतील, छत्रपती शिवेंद्रराजे साहेब असतील, हे सुद्धा अशा घरातून आहेत की त्यांनी जर विचार केला, सपोर्ट केला तर जागा मिळाला आपल्याला तसं काही टेन्शन राहणार नाही. तर मला असं वाटतं की क्रिकेटला वेगळ्या लेवलला घेऊन जायचं असेल, खास करून साताऱ्यामध्ये,
तर आपल्या सर्वांना प्रयत्न तिथं त्या ठिकाणी करावे लागतील. त्यामुळे हे सर्व मोठे नेते 100% आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या मुलामुलींसाठी, आपल्या या डिस्ट्रिक्ट असोसिएशनला सहकार्य करतील आणि क्रिकेटला सहकार्य करतील. मला जे काही कळालेलं आहे, आपले शिवेंद्रराजे साहेब यांनी सुद्धा एका ग्राउंडचा प्रस्ताव हा डिस्ट्रिक्ट असोसिएशनला तिथं पाठवलेला आहे. मी विनंती करेल डिस्ट्रिक्ट असोसिएशनला तो काय कसा प्रस्ताव आहे. जर आपल्याला 7 एकरपेक्षा जास्त जागा तिथं मिळत असेल तर नक्कीच त्या बाबतीत आपण सकारात्मक विचार तिथं करूया. चांगलं ग्राउंड असेल तर नक्कीच आम्हाला तुम्ही तिथं सांगा. आणि आम्हाला असं कळते की शहराच्या एकदम मध्यम भागावर एक ग्राउंड तिथं मिळालेलं आहे. फक्त राजेंना आम्ही विनंती करणार आहोत, तुम्हाला सुद्धा विनंती करणार आहोत की आपल्याला ग्राउंड तुम्ही द्या. तिथे इन्फ्रास्ट्रक्चर बांधण्यासाठी सुद्धा सरकार निधी देईलच. कारण का छत्रपती शिवेंद्रराजे साहेबांनी जर ठरवलं तर नक्कीच ते निधी सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथं आणू शकतील. आणि क्रिकेटला प्रेरणा देत असताना तिथं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर येत्या काळामध्ये आपण उभं करू, जेणेकरून उद्या जाऊन आपण डे अँड नाईट मॅचेस सुद्धा बीसीसीआयच्या जर घ्यायच्या असतील तर इथं आपण घेऊ शकतो. फक्त त्या ग्राउंडच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये रयतसाठी चांगलं हॉस्टेल तिथं आपण बांधून द्यावं अशी एक विनंती या ठिकाणी मी सदस्य म्हणून इथं करतो. पण इथं पोटेन्शियल आहे, चांगली मुलं आहेत, चांगल्या मुली आहेत. फक्त कशाची जरूरत आहे, तो थोडं इन्फ्रास्ट्रक्चरची जरूरत आहे. जे कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते चांगल्या पद्धतीने मेंटेन करून डिस्ट्रिक्ट असोसिएशन प्रामाणिकपणे या क्रिकेटसाठी प्रयत्न करत आहे. आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. पण आम्ही सगळ्यांनी आता ठरवलंय की मुलांचं क्रिकेट तर चांगलं आहेच, पण इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आम्ही कुठं कमी पडणार नाही. म्हणून पहिल्यांदा MCAच्या मदतीने इथं मोठ्या प्रमाणात निधी हा दिला गेला आहे. आणि श्यामबाग साहेब सुद्धा या बाबतीत चांगला पुढाकार घेत आहे. त्यामुळे 50 वर्ष आज या असोसिएशनला, इथल्या डिस्ट्रिक्ट असोसिएशनला होत आहे. मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आणि आपण जर इतिहास बघितला तर अतिशय मोठे मोठे खेळाडू आपल्या या असोसिएशनच्या माध्यमातून झालेले आहेत. ज्याच्यामध्ये बापूसाहेबजी कुठलं अशोक भाऊ मंकड असतील, तसंच एकनाथ भाऊ सोडकर असतील, सुरेंद्र भाऊ भावे असतील, हेमंत भाऊ कानिटकर असतील, गोपाळ भाऊ कोळे असतील, तसंच बलविंदर सिंधू असतील. असे मोठे अनेक चांगले खेळाडू खेळून गेलेले आहेत. आणि नक्कीच आपलेच काही इथले खेळाडू उद्या जाऊन खेळतील असाही विश्वास या ठिकाणी मला वाटतो. त्यामुळे मी सर्व खेळाडूंना त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. असोसिएशनने जो आतापर्यंत पुढाकार घेतला, असोसिएशन डिस्ट्रिक्ट सातारा असोसिएशनचं मी आभार व्यक्त करतो. आणि त्याच्याच बरोबर अपेक्स बॉडीने सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी आपल्या असोसिएशनला देऊ केलेला आहे. स्वतः तुम्ही सेक्रेटरी आहात आणि आपल्या बैठकीत तुम्हालाही माहिती आहे की काय चर्चा झाली. जर एखादं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायचं असेल आणि त्यातून मुलामुलींना, ग्रामीण भागातल्या मुलामुलींना तिथं संधी मिळत असेल तर निधी कुठेही कमी पडणार नाही याची दक्षता आम्ही अपेक्स बॉडी म्हणून त्या ठिकाणी नक्कीच तिथं घेऊ. त्यामुळे मी आपल्या सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आमचे सुशील भाऊ जे आमचे अपेक्स बॉडी मेंबर आहेत इथं उपस्थित आहेत, त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. वाढदिवस असताना सुद्धा ते आज इथे आले, त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. पत्रकार म्हणून तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून इथे आलात, थोडासा उशीर झाला तरी तुम्ही समजून घेतलं, असा यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. चहा पाणी नाश्ता याची सगळ्यांची सोय या डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या माध्यमातून झालेली आहे. त्यामुळे या बाबतीत आपण सर्वजण नाश्ता घेतल्याशिवाय जाऊ नये. आणि क्रिकेटच्या बाबतीत जर आपल्याला कोणाला काही प्रश्न असतील तर नक्कीच ते आम्हाला तुम्ही त्या इथं विचारावे. इथं काही आपले टॉप प्लेयर सातारा वॉरियर मध्ये कोण असेल तर राजवर्धन आहेत, अंडर-19 इंडिया खेळलेले आहेत. आणि आता चेन्नई सुपर किंग्स मध्ये ते आता आहेत, त्यामुळे ते आज इथे येऊ शकले नाही. सौरभ नवले असतील, हर्षल काटे असतील, पवन शाह असतील, असे अनेक चांगले खेळाडू आज इथं खेळत आहेत. त्यातले काही खेळाडू वेळात वेळ काढून इथे आले, त्यांचं सुद्धा अभिनंदन, त्यांचं स्वागत इथं मी व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांचेच आभार. क्रिकेटच्या बाबतीत जर आपले कुठले प्रश्न असतील तर नक्कीच ते प्रश्न इथं विचारावे. क्रिकेट सोडून एखादा प्रश्न असेल तर मग मागे हे लोगो नसताना दुसऱ्या बाजूला नाही ते हे लोगो बाजूला ठेवून आपल्याला जर कुठला राजकीय प्रश्न असेल ना, ते इतरही काही सामाजिक प्रश्न असतील तर तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला विचारावे अशी विनंती. पुनश्च एकदा ईशान उत्पल आणि आपल्या गौरव भाऊंना या ठिकाणी टीम
सातारा वॉरियर्स ही तुम्ही घेतली आणि त्याच्यामध्ये खेळाडूंना सहकार्य सपोर्ट केलं, यासाठी मी मनापासून त्यांचे व त्यांच्या सर्व टीमचे हे उपल साहेबांचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. ह्या सगळ्या आपलं गहुंज स्टेडियम इंटरनॅशनल ग्राउंड आहे तिथं घेण्यात येणार आहेत. एकदा आम्ही विचार केला होता की विविध ठिकाणी आपल्याला जर हे मॅचेस घेता आल्या तर, पण मग काही मुलांशी बोलल्यानंतर अनेक मुलांचं म्हणणं आलं की इंटरनॅशनल लेवलची टुर्नामेंट तुम्ही घेत आहात तर ते जे इंटरनॅशनल लेवलच्या ग्राउंडवर झालं तर आमचाही त्या ग्राउंडवर खेळत असताना एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स वाढेल, म्हणून आपण इंटरनॅशनल स्टेडियम गाऊंजे पुणे इथे ही टुर्नामेंट घेत आहोत. एंट्री पास सर्वांनाच फ्री आहे, कारण इथं कुणीही येऊ शकतं, मॅच बघू शकतं आणि टीव्हीवर बघायचं असेल तरी तिथं तुम्ही हॉटस्टार, जिओ आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदी ह्याच्यावर आपल्याला या सर्व मॅचेस त्या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. शिवेंद्र सिंहराजांनी सुचवलेली मला कळतंय की शहराच्या मध्यभाग जागेच्या शेजारीच आहे का असावी, म्हणून मी मगाशी बोलत असताना सांगितलं की रयत ही संस्था बहुजन समाजाच्या मुला मुलींना शिक्षण देण्यासाठी ती संस्था त्या ठिकाणी काम करत आलेली आहे. त्यामुळे त्यांना हॉस्टेल आणि कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर लागत असेल तेही सहकार्य अनेक लोक तिथं करू शकतात. आणि शेवटी मुलं सुद्धा क्रिकेट खेळत असताना बहुजन समाजाचीच मुलं तिथं खेळणार आहेत. त्यामुळे रयतचं मन सुद्धा त्या ठिकाणी मोठं आहे. एकत्रित बसून योग्य तो निर्णय तिथं घेण्याची जरूरत आहे, कारण संवाद साधल्याशिवाय मार्ग निघू शकत नाही. आणि त्यासाठी जर आपल्याला मार्ग काढायचा असेल तर एकत्रित बसून दीर्घकालीन विचार करून संस्था आणि क्रिकेट आणि स्पोर्ट्स याच्यात मध्य जर कुणी काढू शकत असतील तर हे इथं दोन जे एकदम मोठ्या घराण्यातले जे मान्यवर आहेत त्यांनी तिथं पुढाकार घेतला, त्या बाबतीतल्या बैठका झाल्या तर मार्ग नक्कीच निघू शकतो असं मला वाटतं.